नमस्कार मित्रांनो. काल जरा माझी तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओ आला नाही, त्याबद्दल तुमची माफी असावी. आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घडली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये. इथे असलेल्या सोमठाणा परिसरामध्ये शेती हेच इथल्या लोकांचे मुख्य काम आहे. तिथेच राहत होता कल्पेश सोनावणे. सोमठाणा गावातील एक साधा शांत स्वभावाचा तरुण. कष्ट करून घर सांभाळणे हा त्याचा दिनक्रम होता आणि जीवन ज्या गतीने चालले आहे त्यातच त्याचे समाधान होते. कुणाचे एक नाही आणि दोन नाही. त्याचे वडील रामनाथ सोनावणे हे गावात नावलौकिक असलेले मेहनती शेतकरी होते. त्यांना 2 मुलं होती, कल्पेश आणि विजय. असेच दिवस जात होते. काही वर्षानंतर कल्पेशचं लग्न मनीषा या गावातल्या मुलीशी साध्या पद्धतीने झालं होतं. मनीषा दिसायला आणि वागायला तशी चांगली होती, पण तिच्या मनात आयुष्याकडून बऱ्याच इच्छा आणि आकांक्षा होत्या. आणि त्या उलट कल्पेश हा साधी राहणीमान आणि कमी खर्चात बचत करून जगणारा माणूस होता. घरातलं वातावरण वरवर शांत दिसत असलं तरी आतून मात्र एक वेगळंच वादळ वाहत होतं. कल्पेशचा लहान भाऊ विजय हा वयाने लहान पण स्वभावाने चंचल होता. सुरुवातीला सगळं नीट चाललं होतं, पण लग्नाच्या काही वर्षानंतर या घरात असं काही घडणार होतं ज्याची कोणीच कल्पना पण केली नसेल. मनीषा आणि विजय यांच्यामध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. घरात राहून येता जाता अंग घासणे, चहा देताना हाताला हात घासणे असे प्रकार चालू झाले होते. मनीषाला कल्पेशचा साधेपणा आवडत नव्हता. तिला आकर्षक आणि धाडसी निर्णय घेणारा पुरुष हवा होता, जो तिला विजयमध्ये दिसत होता. विजयला ही वहिनी मनीषाची जास्त काळजी घेणे, तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत लक्ष देणे यात आनंद मिळू लागला. दोघांनाही ही जवळीक थांबवायला हवी हे जाणवत होतं. पण आकर्षण नेहमीच माणसाला तर्क, बुद्धीवर मात करायला भाग पाडते. सुरुवातीला मनीषा कल्पेशपासून लपून विजयशी बोलत असे. घरातल्यांनीही कधी विचारलं तर घरची काम किंवा शेतीची माहिती पाहिजे एवढंच उत्तर द्यायची. पण कुठेतरी कल्पेशला तिच्यातला बदल जाणवायला लागला. मनीषा सगळं ठीक आहे ना असं तो विचारायचा आणि हो म्हणत ती त्याला टाळत असे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच होती. वहिनी व लहान दीर यांचे संबंध गुपचूप वाढत गेले. फोनवर, मेसेजवर आणि कोणी नसताना नजरानजर होतच होती. एक दिवशी तर घरचे लग्नाला गेले असताना विजयने मनीषाला मागच्या रूममध्ये घेतले आणि अर्धा तास फक्त किस करत होता. अशा प्रकारे त्या घरात नको नको ते प्रकार चालू झाले होते. दीर आणि वहिनीच्या नात्याला काडी लावून त्यांनी हे प्रकार चालू ठेवले होते. पण हळूहळू या गोष्टींची कुजबूज बाहेर येऊ लागली होती. कल्पेशला आपल्या बायकोवर संशय येत होता. आपल्या भावात ती घेत असलेला इंटरेस्ट त्याला स्पष्ट दिसत होता. दोघांच्या वागण्यातला फरक दिसून आल्यामुळे काही दिवसानंतर शेवटी न राहून त्याने विजयला समजावण्याचा निर्णय घेतला. आणि योग्य वेळ पाहून त्याने एकट्यामध्ये घेऊन विजयला सांगितले की तू जे करतोयस ते चुकीचे आहे आणि तुम्ही वेळीच या गोष्टीला यावर घाला. पण विजय उलट त्याच्यावरच चिडला. तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी तुझा भाऊ आहे. काही पण बोलण्याआधी विचार करत जा. कल्पेश शांत बसला, पण त्याच्या मनात खोलवर कुठेतरी अस्वस्थता घर करून बसली होती. त्याने वारंवार दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग होत नव्हता. आणि इकडे मनीषा पण ऐकण्याच्या तयारीत नव्हती. लवकरच दोघांनी गादीवरचा कार्यक्रम चालू केला आणि एकमेकांचा घाम काढू लागले. हळूहळू या दोघांना कल्पेशचा त्रास होऊ लागला, कारण यांच्या शरीर संबंधामध्ये त्याचा अडथळा येत होता. मित्रांनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधणारे आणि समस्या दूर करण्यासाठी व्यक्तीच हटवण्याचा विचार करणारे. मनीषा आणि विजय दुसऱ्या प्रकारात बसले होते. मनीषाने एकदा शांत आवाजात विजयला सांगितलं, हे नात असंच चालणार नाही. कल्पेशची आपल्यावर नेहमी नजर असते आणि जोपर्यंत तो आहे आपण कधीच एकत्र राहू शकणार नाही. आणि जर त्याने काही केलं तर मग माझा विषय तू सोडूनच दे.
विजय काही क्षण शांत पण रागानं चेहरा तांबडा करत तिला म्हणाला, "मग काय करू? तूच सांग." मनीषाने नजर सरळ त्याच्या डोळ्यात रोखली. "तूच ठरव. पण तो राहिला तर आपलं आयुष्य कधी सुरूच होणार नाही." या एका वाक्याने कल्पेशच्या खुनाची तयारी सुरू झाली होती. काही दिवसांनी विजयने एक कुऱ्हाड घरात आणून ठेवली. रात्रीची संधी साधून त्यांनी झोपेतच कल्पेशला मारण्याचा प्लॅन तयार केला होता. मनीषा शांत बसली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त स्वातंत्र्याची इच्छा होती. 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री साधारण 1 वाजता घरात काळोख आणि भयानक शांतता होती. कल्पेश दिवसभराच्या थकव्यानं गाढ झोपला होता. त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या घरातच त्याच्यावर मृत्यू दबा धरून बसलाय. विजयनं कुऱ्हाड हातात घेतली आणि सावकाश त्याच्याजवळ गेला. मनीषा दाराजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर किंचित पण भीती नव्हती. विजय हळूहळू जवळ गेला. केवळ द्वेष आणि मनीषाचं प्रेम टिकवण्याची एक जोराचा वार त्यानं आपल्या गाढ झोपेत असणाऱ्या मोठ्या भावावर केला. कुऱ्हाडीचा आवाज खोलीत घुमला. दुसरा वार त्यानं थेट त्याच्या चेहऱ्यावर केला. काही मिनिटात सगळं संपलं. घरात पहिल्यांदाच इतकी भयानक शांतता होती. मृत्यूनं भरलेली हवा आणि थरथरणाऱ्या हातांनी तिथे उभे राहिलेले 2 अपराधी. थोड्या वेळानं मृतदेहाचा पुरावा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी दोघांनी मिळून एक पोतं आणलं. कल्पेशचा मृतदेह त्या पोत्यात भरला. तोंड दोरीनं घट्ट बांधलं आणि पोत्यात मोठा दगड टाकून ते तलावात फेकायची योजना आखली. रात्रीच त्यांनी मृतदेह दुचाकीवर ठेवला. मनीषा मागे बसली आणि दोघेही शिवारातील सोमठाणा तलावाकडे निघाले. तलावाच्या काठावर पोचल्यावर काही क्षण त्यांनी अंधारात एकमेकांकडे पाहिलं. "परत वर येणार नाही ना?" मनीषाचा आवाज कंपत होता. विजय म्हणाला, "दगड खूप मोठा आहे, काही होणार नाही." त्यांनी पोतं पाण्यात ढकललं आणि तलावाने ते गिळून घेतलं. त्यांना वाटलं की गुन्हा कायम पाण्याखाली दडून राहील, पण पाणी कधीच गुपित कायम ठेवत नाही. 2 दिवसांनी 21 ऑक्टोबरच्या सकाळी मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीच्या नजरेत पाण्यावर तरंगणारे मोठे पोते दिसले आणि जवळ गेल्यावर त्याला पाय दिसले. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस आले आणि त्यांनी ते पोतं बाहेर काढलं. चेहरा पूर्ण खराब झाला होता, पण कपडे आणि हातातली अंगठी यावरून त्यांनी ओळखलं की हा कल्पेश आहे. वडिलांची तक्रार नोंदवण्यात आली आणि तपास जलद सुरू झाला. संशय सरळ घरच्यांवर गेला. मनीषा आणि विजय दोघांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या उत्तरात विसंगती, नजर चुकवणं, अडखळणं, एकमेकांशी जुळत नसलेली माहिती हे सगळं पोलिसांच्या लक्षात आलं. काही तासांच्या कसून तपासानंतर विजयचं मन कोसळलं. तो रडू लागला आणि कबुली दिली, "हो, आम्हीच मारलं, तो आमच्यामध्ये अडथळा होता." त्यानंतर मनीषालाही कबुली द्यावी लागली. दोघांना तात्काळ अटक करण्यात आली. गावात खळबळ माजली. लहान दिराचे आपल्याच वहिनीसोबतचे अनैतिक संबंध आणि सख्ख्या भावाने केला भावाचा खून. बायकोचाही त्यात सहभाग. लोकांच्या मनात अविश्वास, राग, तिरस्कार भरला. तलावात सापडलेलं ते पोतं फक्त मृतदेह नव्हतं. ते एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त भविष्याचं प्रतीक होतं. कल्पेशला कधीच कळलं नाही की तो ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवत होता तेच त्याचे प्राण घेणार आहेत. विजय आणि मनीषाला वाटलं होतं की परमेश्वरला हटवलं की आयुष्य स्वर्ग बनेल. पण गुन्हा आयुष्यभर मागे लागणारी सावली असतो. आता त्यांचं भविष्य तुरुंगाच्या भिंतींमध्ये कैद होणार होतं आणि कल्पेशचे वडील आयुष्यभर एका प्रश्नात अडकून राहणार, "मी चूक कुठे केली मुलांना वाढवण्यात? कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही?" अनैतिक नात्याने निर्माण झालेल्या अंधविश्वासाने 2 जणांना इतकं अंधळ केलं की त्यांनी एका निष्पाप माणसाचा जीव घेतला. अडथळा वाटणारी व्यक्ती संपवल्याने आयुष्य कधीच सुधारत नाही. उलट ते कायम अंधारात ढकललं जातं. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल आणि मनीषाबद्दल काय वाटतं? कॉमेंट करून सांगा. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.